शंकर दया शंभो शंकर नमः शिवाय गिरिजा शंकर नमः शिवाय आदिदेव नमः शिवाय जगन्नाथ नमः शिवाय जगन्नाथ नमः शिवाय जगन्नाथ नमः शिवाय शंभो शंकर नमः शिवाय गिरिजा शंकर नमः शिवाय भोलेनाथ तुम आदि योगी भूतेश्वर हो रक्षा करो शिव शंकर प्यारे रक्षा करो शिव शंकर प्यारे शंभो शंकर गुड इव्हिनिंग. गुड इव्हनिंग माझा सर. आवाज येतोय? गुड इज माय इव्हनिंग. व्हॉइस क्लिअर? एम आय ऑडिओबल? येस येस व्हॉइस सर. क्लिअर असेल तर कमेंट सेक्शन मध्ये VC असं टाईप करा. व्हॉइस क्लिअर VC. गुड इव्हिनिंग जयेश, आनंद सर, दीपक सर, गुड इव्हिनिंग. स्नेहा मॅडम गुड इव्हिनिंग. हेमंत कडू सर गुड इव्हिनिंग. तुषार, अरे वा. सोनाली भागवत मॅडम गुड इव्हिनिंग. साईनाथ, मोनिका मॅम गुड इव्हिनिंग. ओके, विराज पडतरे गुड इव्हिनिंग. रवींद्र वायकर सर झोप झाली का? गुड इव्हिनिंग. सचिन भवर गुड इव्हिनिंग. वेलकम वेलकम. दत्ता शिंदे वेलकम. चव्हाण पाटील, प्रियंका नलावडे, ओके. संस्कार अडसू, संस्कार गुड इव्हिनिंग. गुड. अजून कोण कोण आहेत? लेट मी सी युअर फेसेस. या, दीपेश गुड इव्हिनिंग. अमित पिसे सर कसे आहात? बऱ्याच दिवसानंतर भेटतोय आपण. हेमंत कडू सर काय म्हणते मुंबई? गुड, व्हेरी नाईस. सुजित गुड इव्हिनिंग. काळे कोण आहे? ओके, व्हिडिओ ऑफ आहे. हा फाईन. तुषार गुड इव्हिनिंग. विराज ओके. संजना मॅडम, दीपा मॅडम, सचिन, राहुल, अलका मॅडम गुड इव्हिनिंग. मिलिंद सर कसे आहात? व्हेरी नाईस. गुड इव्हिनिंग. किशोर गुड इव्हिनिंग. प्रियंका, संदीप, संस्कार, दत्ता, मारुती, नवनाथ साळवे. चला, या सेशन मध्ये आपले पोलीस पण आहेत. गुड. स्नेहा मॅडम, अरे वा, खूप जुन्या बॅच मधले पण क्लायंट्स आहेत. दादा भिवे कराडे, ओके. दादा कराडे करडे. कपिल, अस्मिता, अस्मिता हाऊ आर यू? कशी आहेस? ओके. गायकवाड तनुजा, दिनेश, राजेंद्र वाघोले सर मस्तच. ओके. बंडोपन सर, दीपाली, पूनम, अंगद सर, अंगद कुलकर्णी सर, पूनम शिंदे, अक्षय, अश्विनी वायसे, ग्रेट. जवळपास 52-53 लोक आपल्या सोबत आहेत. सगळ्यांना गुड इव्हिनिंग. एकदा अनम्यूट करून सगळे गुड इव्हिनिंग म्हणू शकता? सो दॅट आय कॅन Good अंडरस्टँड की evening, सगळे. sir. गुड इव्हनिंग. इव्हनिंग Sir, सर. good evening. गुड इव्हनिंग सर. Good evening. गुड Good गुड evening. इव्हनिंग. फाईन 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 गुड फाईन. इव्हनिंग सर. Good evening, sir.
अभिजित साळवे, तुम्ही कंपनीमधून अटेंड करताय. व्हेरी नाईस, गुड, ग्रेट, हो ग्रेट. सर. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. हे बघा, मिस करण्यासाठी आपल्याकडे बरेच रिझन्स होते, पण अटेंड करण्यासाठी एकच स्ट्रॉंग पर्पज पाहिजे की आपल्याला पुढे जायचं. राईट. व्हेरी नाईस. हो. अस्मिता, गुड, 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 गुड. लास्ट सेशन कसं वाटलं तुम्हाला? आपण थोडंसं फीडबॅक घेऊयात आणि पुढे जाऊयात. हाऊ वॉज द लास्ट सेशन? छान होतं सर. ओके. सो प्रॅक्टिस चालू गुड केली का इव्हनिंग तुम्ही सर. 939 टेक्निक? डिड यू स्टार्ट टू हा प्रॅक्टिस? आता. केलेली ओके. सर. येस सर. हो सर. कुणी कुणी केली आहे? सर मी आम्ही कंपनीत केली. असल्यावर रात्री 12 नंतर प्रॅक्टिस करतो. क्या बात आहे अभिजित सर, व्हेरी नाईस. ओके. जयेश सर, आय थिंक तुम्ही लास्ट सेशनला नव्हता, राईट? ठक्कर सर? हो नाही, मी नव्हतो. ओके, 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 फाईन, फाईन, फाईन. ठीक आहे, रेणुका मॅडमशी बोलून घ्या, त्या गाईड करतील तुम्हाला. ओके. ओके. अमित पिसे, तुम्ही पण नव्हता, हो राईट? सर. ओके, फाईन. जे जे नव्हते त्यांनी रेणुका मॅडमशी, पुण्या स्टाफशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हेमंत सर, यू कॅन कॉन्टॅक्ट विथ पुणे स्टाफ, राईट? ओके, फाईन. ठीक आहे. आज आपलं सेशन सेकंड आहे. इट इज ऑल्सो अ न्यू सेशन फॉर एव्हरी वन. आजच्या सेशनचं नाव आहे, माहिती आहे का काय? व्हॉट इज द नेम ऑफ सेशन? ग्रॅटिट्यूड थेरपी. ग्रॅटिट्यूड थेरपी किंवा ग्रॅटिट्यूड प्रेयर. ओके, यू जस्ट राईट डाऊन. टॉपिकचं नाव लिहा. आपण प्रॅक्टिकली शिकूया. ग्रॅटिट्यूड थेरपी. रुपाली मॅडम, सर कुठे आहे? सर मुलीला घेऊन गेलेत बाहेर. ओके, ओके, फाईन, ठीक. अगोदर आपण ना डेफिनेशन शिकूयात. विल लर्न द डेफिनेशन. एक्झॅक्ट डेफिनेशन काय ते बघूयात. आपण अगोदर इंग्लिशमध्ये डेफिनेशन बघूयात. राईट डाऊन. इंग्लिशमध्ये लिहा. द ग्रॅटिट्यूड मेथड the gratitude method is the practice okay. कमेंट सेक्शन मध्ये चेक करा. यू कॅन चेक इन द कमेंट सेक्शन. कमेंट सेक्शन मध्ये चेक करा. द ग्रॅटिट्यूड मेथड इज द प्रॅक्टिस ऑफ रेग्युलरली एक्सप्रेसिंग थँकफुलनेस. गो टू द कमेंट सेक्शन. लिहून घ्या. गो टू द कमेंट सेक्शन अँड फाइंड इट. The gratitude method is the practice of regularly expressing thankfulness of life's blessings, which helps improve mental well-being, happiness, and relationships. Chat box मध्ये बघा. And I request you please mute your mic. Yes. Mute all. Ravi sir. Which helps improve mental health. And you can write down in Marathi also. मराठीत पण लिहून घ्या. कृतज्ञता पद्धत म्हणजे जीवनातील चांगल्या गोष्टींवर नियमित आभार मानण्याची सवय, जी मानसिक आरोग्य आणि आनंद नातेसंबंध सुधारते. या किंवा तुम्ही चॅटबॉक्सचा स्क्रीनशॉट सुद्धा मारू शकता. ओके, ऑल राईट, विल गो हेड. पुढे जाऊयात. या सो लेट्स बिगिन द ग्रॅटिट्यूड थेरपी वर्कशॉप, सेमिनार, प्रेयर, तुम्ही काही म्हणू शकता. ओके, आता अगोदर ना विल राईट डाऊन वन थिंग. पेन हातात घ्या. टेक अ पेन. टेक अ पेन इन युअर हँड. ओके. लेफ्ट हँड वरती तुम्हाला
वन लिहायचंय, वन, लेफ्ट हँड, वन. आपण ऍक्टिव्हिटी बेसिसवरती घेणार आहोत. काही जण जांभई देत आहेत. व्हिडिओ ऑफ करून जांभई द्या. ओके. आणि राईट हँड वरती टू लिहायचं आहे. राईट डाऊन टू and show me like this, 1 2. Like this, 1 and 2. Show me. Keep your videos on. 1 2. Done? Okay. All right. Now write down. आता नोटबुक मध्ये लिहा. There are two types of personality. There are two types of personalities. किंवा मराठीतल्या दोन प्रकारचे व्यक्तिमत्व असतात. नंबर 1, कंप्लेनर. कंप्लेनर. नंबर 1, कंप्लेनर. हेमंत सर, आवाज येतोय माझा? मुंबईपर्यंत आवाज पोहोचतोय? थांब थांब. राईट, गुड. पहिला आहे कंप्लेनर. चला आता राईट हँड, लेफ्ट हँड इथे दाखवा. नंबर 1 ला काय आहे? कंप्लेनर. आणि नंबर 2 आहे, 2 खाली लिहा. राईट डाऊन 2. नंबर 2 लिहा, क्रिएटर. क्रिएटर. आपण मराठीत पण लिहून घेऊयात. कंप्लेनरच्या समोर लिहा, तक्रार करणारा. तक्रार करणारा. आणि क्रिएटरच्या समोर लिहा, निर्मिती करणारा. निर्मिती करणारा. फाईन. ओके. आता आपल्याला हॅबिट लावून घ्यायची आहे. ओके. आजची जी ग्रॅटिट्यूड टेक्निक आहे ती फक्त कोणासाठी आहे? अनम्यूट करून बोला, कोणासाठी आहे? आपल्यासाठी. स्वतःसाठी. नाही नाही, या दोन पैकी कोणासाठी आहे? कंप्लेनर साठी. हॅलो, कोणासाठी आहे? कंप्लेन. कंप्लेनर साठी. एक नंबर. कदाचित आज आपण कंप्लेनर असू, बट तुम्हाला इफ यू वॉन्ट टू बिकम अ क्रिएटर तर हे सेशन आपल्यासाठी आहे. ऑल ऑफ अस. क्लिअर? ऑल ऑफ अस. राईट? येस. चला आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. आजच्या सेशनमध्ये आपण काय काय शिकणार आहोत थोडंसं मी तुम्हाला पॉइंट वाईज सांगतो. आजच्या सेशनमध्ये आपण शिकणार आहोत, नंबर 1, ग्रॅटिट्यूड म्हणजे काय. नंबर 2, ग्रॅटिट्यूडचे फायदे काय आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. जसे पीपीटीज रवी सर रन करतील, यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट्स. आय विल रिक्वेस्ट यू, कुठल्याही प्रकारचे तुम्हाला पीडीएफ वगैरे उपलब्ध करून दिले जाणार नाही. सो तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता प्लीज. ओके. हा, आणि आजच्या सेशनमध्ये जे अवेलेबल आहेत त्यांनाच रेकॉर्डिंग भेटणार आहे. रवी सर, हॅव यू स्टार्टेड रेकॉर्डिंग? ओके, डन. ठीक आहे. चला आपण कोणकोणत्या मुद्द्यांवरती आज चर्चा करणार आहोत. नंबर 1 आहे ग्रॅटिट्यूड म्हणजे काय. लिहू नका. नंबर 2 आहे ग्रॅटिट्यूड थेरपीचे फायदे काय आहेत. फायद्याशिवाय आपण काहीच करत नाही, तर फायदे काय आहेत. नंबर 3 आहे ग्रॅटिट्यूड तंत्र वापरण्याचे मार्ग आणि ऍक्शन प्लॅन काय असलं पाहिजे. व्हॉट शुड बी द ऍक्शन प्लॅन. मग कोणती वही तयार करायची का, वहीमध्ये लिहायचं का, किती वाक्य लिहायचे, डेली बेसिसवरती काय काय लिहायचं, कोणकोणते अफर्मेशन्स असले पाहिजे, याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. अँड लेट मी टेल यू, हे सेशन कम्प्लिटली प्रॅक्टिकल असणार आहे. आज मी तुम्हाला कुठली स्टोरी सांगणार नाही. आय एम नॉट गोइंग टू मोटिवेट यू. वी आर गोइंग टू टॉक अबाउट ओनली प्रॅक्टिकल थिंग्स. पुढे आपण शिकणार आहोत ग्रॅटिट्यूड मेडिटेशन. कृतज्ञता ध्यान सगळ्यात महत्वाचं आहे. कृतज्ञता ध्यान याचे मात्र नोट्स तुम्हाला रवी सर शेअर करतील किंवा आमची टीम तुम्हाला शेअर करेल. कृतज्ञता ध्यान हे याचे नोट्स मी तुम्हाला का शेअर करणार आहे, कारण त्यातले स्ट्रक्चर वर्डिंग जरी चुकलं ना तर प्रेयर चुकणार आहे.
आणि मला असं वाटतं की चुकीचं ज्ञान नको आहे आपल्याला. हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. त्यानंतर आपण शिकणार आहोत ग्रॅटिट्यूड थेरपीचा किंवा ग्रॅटिट्यूड प्रेयरचा आपल्या फॅमिली लेवलवरती, कौटुंबिक पातळीवरती कसा इम्पॅक्ट होतो, आपल्या अवतीभोवतीच्या लोकांवर त्या ग्रॅटिट्यूड थेरपीचा कसा इम्पॅक्ट होतो. दुसरं आपण शिकणार आहे ग्रॅटिट्यूड थेरपीचा आपला व्यवसायावरती, बिझनेसवरती कसा इम्पॅक्ट होतो, आपल्या जॉबवरती, नोकरीवरती कसा इम्पॅक्ट होतो. नेक्स्ट आपण शिकणार आहोत आपल्या जवळच्या ग्रुपवरती, आपल्या मित्रांवर, आपल्या रिलेटिव्हजवर या ग्रॅटिट्यूड थेरपीचा इम्पॅक्ट कसा होतो. नेक्स्ट आपण शिकणार आहोत की कोणकोणत्या प्रकारचे अफर्मेशन्स आपण क्रिएट करायला पाहिजे. प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत, प्रत्येकाची ग्रॅटिट्यूड लिस्ट ही वेगळी असणार आहे आणि ती कशी तयार करायची त्याबद्दलही आपण बोलणार आहोत. नेक्स्ट आहे ग्रॅटिट्यूड थेरपीचा किंवा ग्रॅटिट्यूड प्रेयरचा आणि आपल्या मानसिक आरोग्याचा काही संबंध आहे का. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. आपल्या मेंटल हेल्थचा आणि ग्रॅटिट्यूड थेरपीचा किंवा ग्रॅटिट्यूड प्रेयरचा काही कनेक्शन आहे का, इज देअर एनी कनेक्शन बिटवीन बोथ, हे पण आपण शिकणार आहोत. आणि थोडंसं मी फास्ट ट्रॅक मध्ये घेणार आहे, 40 मिनिटच आपण बोलणार आहोत. वी आर गोइंग टू डिस्कस. नेक्स्ट आहे मानसिक आरोग्याच्या उद्देशाने म्हणजे मेंटल हेल्थसाठी आजची टेक्निक कशी फायदेशीर आहे. नेक्स्ट आहे ऍक्शन प्लॅन कसा तयार करायचा, 21 डेज. ग्रॅटिट्यूड थेरपीसाठी स्पेशल नोटबुक बनवायची, 939 टेक्निकसाठी स्पेशल नोटबुक बनवायची आणि नोटबुक हे ब्लँक पाहिजे, विदाउट लाईन्स, ब्लँक, परफेक्टली ब्लँक पाहिजे. सी, या माझ्या नोट्स आहे, दीज आर माय नोट्स आणि परफेक्टली ब्लँक पेजेस आहेत. त्याच्या मागचं कारण आहे वेन एव्हर यू गेट अ ब्लँक पेज युअर माइंड इज ऑल्सो ब्लँक, राईट. सो ओव्हर थिंकिंग होत नाही, प्रॉपर आपल्याला नोट्स काढता येतील. चलो, त्यानंतर आपण शिकणार आहोत क्वांटम फिजिक्सच्या काही मला आवडणारे काही सिद्धांत आहेत जे मी माझ्या लाईफमध्ये खूप स्ट्रॉंगली फॉलो करतो. क्वांटम फिजिक्स मधलं आहे. एनर्जी डायनॅमिक्स बद्दल मी थोडंसं बोलेल, वेळ मिळाला तर नक्कीच बोलेल एनर्जी डायनॅमिक्स बद्दल. आणि त्यानंतर कॉमन आणि अनकॉमन म्हणजे ऑर्डिनरी आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी मधला फरक काय आहे याच्याबद्दल आपण बोलूयात, राईट. जेवढे जास्त व्हिडिओ चालू असतील तेवढ्या मी जास्त सेशन घेणार आहे, जेवढे व्हिडिओज बंद असतील तेवढे सेशन्स कमी होतील. ओके. जवळपास 90% लोकांचे व्हिडिओज ऑफ आहेत. तुम्हाला स्वतःच्या दिसण्याबद्दल काही डाऊट नसेल, फोबिया नसेल, एन्झायटी नसेल तर प्लीज यू कॅन स्टार्ट. अरे वा, सर पण आले, रुपाली मॅडम. गुड. आले. वेलकम सर. गुड गुड गुड. चला, कॅन वी स्टार्ट. ओके. हा, आता थोडासा तुमचा मोबाईल हलण्याची शक्यता आहे कारण तुम्हाला पटापट स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत आणि मी थोडंसं फास्ट ट्रॅक मध्ये घेणार आहे. आजचं सेशन थोडंसं फास्ट होईल. ओके. सो आर यू रेडी? कमेंट सेक्शन मध्ये येस येस टाईप करा. आर यू रेडी? शो द थंब इफ यू आर रेडी. येस, हेमंत सर इज रेडी, सुजित माने इज रेडी. कम ऑन फास्ट. बघूयात कोण कोण तयार आहेत. विराज, स्नेहा, मोनिका, वेस, मेनिका मॅम इज रेडी. व्हेरी नाईस. दिनेश जाधव इज रेडी. बघूयात किती जण जिवंत आहेत. दीपा मॅम इज रेडी. दिनेश चौधरी, पूनम, ओके. वाघ, कम ऑन. ओके. रवींद्र वायकर, सोनाली मॅडम इज रेडी. ओके. आणि मी ज्यांची ज्यांची नावं घेणार आहे ना त्यांच्यावरती खूप छान तथास्थ होणार आहे आज. अक्षय इज रेडी. अलका मॅम इज रेडी. येस, व्हेरी नाईस. अलका मॅम, गुड. सचिन बाबा, आकाश सदामते, व्हेरी नाईस. अरे वा, ह्या क्लासमध्ये हिप्नोथेरपिस्ट पण आहेत. अभिजित साबळे, बंडोपन कंग, व्हेरी नाईस. येस 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 येस, व्हेरी नाईस व्हेरी नाईस. गुड गुड गुड. चला, एन्जॉय करूयात आपण. आर यू रेडी? या, चलो. आता आपण स्क्रीनवरती येऊया. रवी सर इज गोइंग टू शेअर अ स्क्रीन. फर्स्ट स्लाइड. टेक अ स्क्रीनशॉट. टेक अ स्क्रीनशॉट. ओके. या, आकाश, कॅन यू रीड? आभार म्हणजे मराठीतच आहे, तुम्ही वाच. हा, वाचा. आभार म्हणजे एखादी परिस्थिती किंवा गोष्टीबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करणे, सकारात्मकता आणि समाधानी हम्म, जीवनासाठी आभार व्यक्त करणे खूप महत्वाचे आहे. कृतज्ञतेचा हम्म. सराव आरोग्यास मदत, सकारात्मक मनोवृत्ती वाढवण्यास प्रभावी, आत्मसंतोष आणि संबंध सुधारण्यास मदत होते. ओके, नाईस. ऍक्च्युली काय आहे, थोडासा आवाज ब्रेक होतोय, मी थोडंसं रीड करेल. आभार म्हणजे एखाद्या व्यक्ती
परिस्थिती किंवा गोष्टींबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करणे. आता पेन घ्यायचा, टेक अ पेन. ओके, लिहायचं आहे ऍक्शन प्लॅन. ऍक्शन प्लॅन नंबर 1. ऍक्शन प्लॅन मध्ये नंबर 1 लिहा. नंबर 1 व्यक्ती. व्यक्ती. नंबर 2 परिस्थिती. नंबर 3 अवतीभोवतीच्या गोष्टी. अवतीभोवतीच्या गोष्टी. आणि पुढे लिहायचं आहे 10 10 10 10 10 10. आणि खाली लिहा मी वरील गोष्टींसाठी मनापासून कृतज्ञ व्यक्त करतो. मी वरील गोष्टींसाठी मनापासून कृतज्ञ व्यक्त करतो. मी वरील गोष्टींसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. इंग्लिशमध्ये आय एम थँकफुल फॉर अबाउट थिंग्स. ऍक्शन प्लॅन मध्ये लिस्ट करायची आहे. वी हॅव टू मेक अ लिस्ट. डन. शो द थंब. इफ यू आर रेडी, शो द थंब. डन. किती लोकांची लिस्ट करायची आहे? 10 पीपल. 10 व्यक्तींची म्हणजे लोकांची. परिस्थिती, ज्या ज्या गोष्टी आपल्या बाबतीत चांगल्या घडल्या त्या बाबतीत. आणि नंबर 3 आहे गोष्टी, थिंग्स विच अराउंड अस. गोष्टी म्हणजे काय? लाईक तुमच्याकडे 4 व्हीलर असेल, यू शुड थँक टू 4 व्हीलर. बंगला असेल, यू शुड थँक टू बंगलो. तुमच्याकडे व्हॉट एव्हर इट इज, फ्लॅट असेल स्वतःचा, यू कॅन थँकफुल टू फ्लॅट्स. लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, व्हॉट एव्हर इट इज, आपल्याकडे ज्या 10 गोष्टी आहेत, यू कॅन थँक टू 10 थिंग्स. डन. इथपर्यंत क्लिअर? ओके विराज, थँक्यू व्हेरी मच. डन. इफ यू आर डन ना, कमेंट सेक्शन मध्ये लगेच डन किंवा थंब दाखवत चला, म्हणजे आय कॅन गो हेड. नंबर 2 आहे सकारात्मकता आणि समाधानी जीवनासाठी आभार व्यक्त करणे खूप महत्वाचे आहे. त्याच्यामध्ये 2 शब्द महत्वाचे आहेत, लिहू नका, फक्त ऐका. सॅटिस्फॅक्शन. सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान. ओके, हे सगळं आपण कशासाठी करतो आहोत? टू गेट अ सॅटिस्फॅक्शन. आणि महत्वाची गोष्ट आहे टू इम्प्रूव्ह अवर पॉझिटिव्ह थिंग्स, टू इम्प्रूव्ह अवर पॉझिटिव्ह थॉट्स. ओके, सॅटिस्फॅक्शन बनण्यासाठी आणि पॉझिटिव्ह बनण्यासाठी 2 गोष्टींसाठी आपण ही टेक्निक वापरणार आहोत. चल, नेक्स्ट आहे कृतज्ञतेचा सराव मानसिक आणि भावनिक आरोग्यास मदत करते. ओके, आता मी जे तुम्हाला बोललो ना की 10 थिंग्स, याच्यामध्ये तुम्ही मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ हे 2 ऍड करा. मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ. नंबर 3 मध्ये गोष्टींमध्ये 2 ऍड करा. मेंटल हेल्थ, माझी जी आज मेंटल हेल्थ आहे त्यासाठी मी थँकफुल आहे. माझी आज जी फिजिकल हेल्थ आहे त्यासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो, निसर्गाचे आभार मानतो, पंचमहाभूतांचे आभार मानतो. हे सगळं तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करू शकता किंवा मी तुम्हाला स्क्रिप्ट देणारच आहे. डोंट वरी. इथपर्यंत क्लिअर? सकारात्मक मनोवृत्ती वाढवण्यास प्रभावी आहे आत्मसंतोष. आत्मसंतोष म्हणजे काय? कोण सांगेल आत्मसंतोष म्हणजे काय? व्हॉट इज आत्मसंतोष? मनाचे समाधान. ओके, अजून इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला? सॅटिस्फॅक्शन. इनर पीस. ओके, सॅटिस्फॅक्शन एवढा आहे. आत्मसंतोष खूप मोठा आहे. इनर कंटेनमेंट. राईट, कंटेंटमेंट, इनर कंटेंटमेंट. कोणीतरी बोललं इथं इनर कंटेंटमेंट. समाधान एवढंच आहे. ओके, समाधानाला लिमिट आहे, बट आत्मसंतोषाला लिमिट नाही. दॅट इज फ्रॉम इनसाइड, दॅट इज कम्प्लिटली फ्रॉम इनसाइड. म्हणजे ग्रॅटिट्यूड थेरपी जे आपण युज करणार आहोत, दॅट इज फॉर अवर इनर कंटेंटमेंट. ओके, विच कम्स फ्रॉम द इनर. इनर म्हणजे आतून येतं, ते वरच्यावर सरफेस लेवलला नसतं. इट कम्स फ्रॉम इनर. ओके, आर यू ऑल राईट? यस. ओके, या, शो द थंब प्लीज. आय वॉन्ट युअर पार्टिसिपेशन, ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन. डन डन, गुड गुड गुड. मी सगळ्यांना जज करतोय इथून. आय एम जस्ट आय कॅन सी युअर बॉडी लँग्वेज. प्रियंका मॅडम वेलकम. ओके, संदीप सर वेलकम. या, काही जणांचे कॅमेरे अजूनही बंद आहेत. रवी सर स्क्रीनशॉट घेत आहेत. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत नेक्स्ट सेशन मध्ये त्यांना अलाउड केलं जाणार नाहीये. राईट, ओके, ऑल राईट. चलो, कम टू द नेक्स्ट स्क्रीन. नेक्स्ट, नेक्स्ट. ओके,
ग्रॅटिट्यूड थेरपीचे फायदे आपण काय काय बघूयात. समथिंग हॅज हॅपन्ड देअर, कॅन यू इरेज सी इफ इट इज पॉसिबल मिस्टर रवी. ओके, ग्रॅटिट्यूड थेरपीचे फायदे बघा. नाही नाही, पुढे नका जाऊ, बॅक सेकंड स्क्रीन. सेकंड रवी सर, सेकंड. ओके, ग्रॅटिट्यूड थेरपीचे फायदे. जस्ट अ सेकंड, इफ आय एम एबल टू डू समथिंग फ्रॉम हिअर. या, नो प्रॉब्लेम. ग्रॅटिट्यूड थेरपीचे फायदे काय आहेत बघा. नंबर 1, तणाव आणि चिंता कमी करते. डिप्रेशनवरती प्रभावी परिणाम होतो. झोपेची गुणवत्ता सुधारते. ज्यांना ज्यांना इन्सोमनियाचा त्रास आहे त्यांच्यासाठी टेक्निक खूप पॉवरफुल आहे. सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मन शांती मिळते. नकारात्मक विचार कमी होतात, दूर होतात. नातेसंबंध अधिक चांगले होतात. आत्मविश्वास आणि आनंद वाढतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. ओके, यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट झाल्यानंतर शो मी द थंब. ओके, फाईन. अशा काही गोष्टी आहेत ते तुम्ही वाचून पण समजून घेऊ शकता. त्या मी फास्टमध्ये घेईल. ओके, सगळ्यात महत्वाचं आहे ग्रॅटिट्यूड मेडिटेशन. ती स्क्रिप्ट मला तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. बाकीचे तुम्ही अंडरस्टँड करू शकता. इट इज सिम्पल. चलो, गो टू द नेक्स्ट. थँक्यू दत्ता. आभार तंत्र वापरण्याचे आभार वही. आता ऍक्शन प्लॅन वरती या. कम टू द ऍक्शन प्लॅन. अगोदर स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेऊन ऍक्शन प्लॅन वरती या. ओके, ऍक्शन प्लॅन मध्ये लिहायचं आहे. ऍक्शन प्लॅन. टेक अ न्यू नोटबुक. टेक अ न्यू नोटबुक. प्लेन नोटबुक हा, प्लेन. टेक अ न्यू प्लेन नोटबुक. माधुरी मॅडम, कशा आहात? सर मस्त आहे. अरे वा, छान. सोलापूर का? तिकडूनच अटेंड करताय की फॉरेनला गेला? हो सर. नाही सर, सर सर सोलापूरलाच कुठे आहे. आहे? सर सध्या पुण्यातच आहेत सर. ओके ओके, चला एकदा भेट घ्या पुण्यात आल्यानंतर. नक्की सर, भेटायचंच आहे. येस. ओके, चलो. व्हेरी नाईस. ओके सर, थँक्यू. एक खूप मोठ्या लेवलचं आपण सेशन घेणार आहोत सेल्फ हिप्नोसिसचं. आपले जे जुने क्लायंट आहेत त्या सगळ्यांसाठी कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट असेल. कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट असेल. खूप मोठ्या लेवलला आपण घेणार आहोत. खूप मोठ्या लेवलला असणार आहे. कमीत कमी 200-300 लोक येणार आहेत. आणि सेल्फ हिप्नोसिस तुम्हाला पुन्हा गाईड केलं जाईल. आपले जे क्लायंट आहेत त्यांना ते नेक्स्ट वर्कशॉप कम्प्लिटली फ्री असेल. फक्त काही हॉटेलचे थोडेफार चार्जेस असतील तेवढेच पे करायला लागेल. ट्रेनिंगची अमाऊंट तुम्हाला काहीच पे करायची नाही. त्याचे डिटेल्स तुम्हाला येतील. चलो, आता आपल्याला प्लॅन मध्ये लिहायचं आहे. ऍक्शन प्लॅन मध्ये ग्रॅटिट्यूड जनरल. ग्रॅटिट्यूड जर्नल म्हणजे कृतज्ञता वही. कृतज्ञता वही. आता ह्या कृतज्ञता वहीमध्ये काय काय करायचं आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. आणि दिवसाची सुरुवात सुद्धा आभाराने करायची. जसं की दिवसाची सुरुवात, मी कशाबद्दल आभारी आहे हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा आहे. आणि इंग्लिशमध्ये तुम्ही लिहू शकता टुडे आय एम थँकफुल फॉर. टुडे आय एम थँकफुल फॉर. आज मी XYZ गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. सकाळी उठल्यानंतर हे वाक्य असणार आहे. आज मी XYZ गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि लास्ट आहे, आपल्या सभोवतालच्या छोट्या मोठ्या गोष्टींबद्दल आपल्याला धन्यवाद व्यक्त करायचा आहे. ओके, आता पुन्हा एक ऍक्शन प्लॅन. आता ही टेक्निक तुम्ही दररोज करू शकता. व्हेरी सिम्पल टेक्निक. तुमच्याकडे जे जे आहे आता या क्षणी, व्हॉट एव्हर यू हॅव. माझ्याकडे मोबाईल आहे. ओके, सो आय विल थँक टू माय मोबाईल. आणि पुढे मी 2 वाक्य बोलेल किंवा 1 वाक्य बोलेल. जसं की आय थँक टू माय मोबाईल बिकॉज ऑफ माय मोबाईल आय कॅन कनेक्ट विथ द ऑल पीपल. बरोबर. मोबाईल, I thank to mobile. Because of the mobile, I can connect and I can communicate with all the people. I can stay connected with the all the people.
बरोबर. मी याला थँक्यू म्हणतो. का थँक्यू म्हणतो? याच्यामुळे मी माझ्या सगळ्या जवळच्या लोकांसोबत कनेक्ट राहू शकतो. बरोबर. हा, म्हणजे आपल्याला 2 वाक्य बरोबर. लिहायचं आहे. हा, म्हणजे पहिलं वाक्य काय असेल? आय थँक टू मोबाईल, आणि का ग्रॅटिट्यूड व्यक्त करताय तेही लिहायचं. पुढे वस्तू लिहायचं आणि का. नंबर 1 मोबाईल, आणि पुढे का. माझ्याकडे 4 व्हीलर आहे. आय थँक टू माय 4 व्हीलर. का? वाय. आय थँक टू माय ऑफिस. वाय. हे प्रॅक्टिकली लिहा. मी जे जे सांगतोय ते. वी जस्ट हॅव टू राईट डाऊन. जे जे आपल्याकडे आहे त्या सगळ्या प्रती आपल्याला धन्यवाद व्यक्त करायचा. लिखनी है क्यों लिखनी है? हाँ सर, आपके हमारे पास जो कुछ भी है उसके बारे में हमें थैंकफुल क्रिएट करना है. जैसे कि आपके पास मोबाइल है, यू कैन थैंक टू मोबाइल. यू हैव क्लोथ्स, आपके पास कपड़े हैं, यू कैन थैंक टू क्लोथ्स. If you have jewelries, you can thank to jewelries. You have a gold, you can thank to gold. If you have a diamond, you can thank to diamond. If you have a car, you can thank to car. If you have a laptop, you can thank to laptop. If you have children, you can thank to children. You can thank to your parents. तुमच्याकडे जागा असेल, इफ यू हॅव अ फार्म, शेती असेल, यू कॅन थँक देम. यू कॅन थँक टू युअर बँक अकाउंट. आपण कधीच विचार केला नाही या सगळ्या. यू कॅन थँक टू युअर एटीएम कार्ड, नॉट क्रेडिट कार्ड. डोंट थँक टू क्रेडिट कार्ड. लिसन गाईस. राईट. ओके. Yes. क्रेडिट खूप वाढेल. डोंट थँक टू क्रेडिट कार्ड. राईट. गुड. चला, आता तुम्ही तुमच्याकडची लिस्ट सांगा. अनम्यूट करून सांगा. आकाश, कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी तुम्ही थँकफुल झालात आता? अनम्यूट करून बोला. साठी. मोबाईल. ओके. अजून? एक मोठी लिस्ट आहे आपल्याकडे. अवतीभोवती बघा. मी तुमच्या सगळ्यांकडे बघतो. मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणतो. जर तुम्हीच नाही तर मी कोणाशी बोलणार? बरोबर. माझ्यासाठी नाते. हा. ओके. नातेसंबंध. फाईन. अजून मोठी लिस्ट पाहिजे. अवतीभोवती बघा तुमच्याकडे जे जे आहे. अगदी तुमच्या बघा भिंतीवरती क्लॉक आहे. राईट. घड्याळ आहे. यू कॅन थँक टू क्लॉक टू शो द राईट टाइम. यू कॅन थँक टू मिरर. अर्निंग यू कॅन थँक टू मिरर. राईट. तुमच्या अर्निंग सोर्सला. येस येस. व्हेरी राईट. व्हेरी राईट. यू कॅन थँक टू युअर जॉब, बिझनेस. आय थँक टू माय स्टाफ मेंबर्स. हा, बोला बोला. कंपनी आहे. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. आय थँक टू माय कंपनी. आय थँक टू माय बॉस. थँक्यू म्हणत बॉस मध्ये काहीतरी सुधारणा होईल. कंप्लेन करत राहिलं तर बॉस अजून स्ट्रिक्ट होईल. राईट. आय थँक टू माय हा, डॉक्टर. आणि जे थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि जे कपल्स बसलेत ना जोडी जोडीने, इथे काय होईल, एकमेकांना थँक्यू म्हणा. चलो दीपा मॅडम सुरू. रुपाली मॅडम चला थँक्यू म्हणा सरांना. आता हे सगळे मला पर्सनली मेसेज करणार सर. व्हेरी नाईस. फाईन. इथून पुढे काय करायचं? आपला जो फोकस आहे ना, आपल्याकडे जे जे आहे. थँक्यू. थँक्यू अंगण सर. आपल्याकडे जे जे आहे त्या रिलेटेड आपल्याला थँकफुल क्रिएट करायचं. जे नाहीये त्याच्याबद्दल ब्लेम नाही करायचं. बिकॉज आय हॅव टोल्ड यू देर आर 2 टाइप्स ऑफ पर्सनॅलिटीज, कंप्लेनर अँड क्रिएटर. आपण क्रिएटर आहोत. सकाळी उठल्या उठल्या म्हणायचं येस आय एम अ क्रिएटर, आय एम अ क्रिएटर, आय एम अ क्रिएटर, आय एम अ क्रिएटर, आय एम अ क्रिएटर. ओके. असं नका म्हणू आय विल नॉट कंप्लेन. नॉट शब्द नका वापरू. नकार नाही वापरायचं. आय एम अ क्रिएटर, आय एम अ क्रिएटर. जस्ट कीप ऑन सेइंग दॅट आय एम अ क्रिएटर. राईट. गुड. Yes. इथपर्यंत क्लिअर? Yes. ओके. फाईन. अजून कशाला आपण थँकफुल क्रिएट करू शकतो? मी माझ्या मास्टर बॅच मध्ये हे शिकवतो की आपण आपल्या अवतीभोवती जे जे आहे, यू कॅन थँक टू सन. सन म्हणजे सूर्य. यू कॅन थँक टू पंचमहाभूत. पंचमहाभूत कोणकोणते आहेत? अग्नी, जल, वायू. अग्नी, वायू. हा, लिहा लिहा. अग्नी, वायू, जल, आकाश. पृथ्वी, वसुंधरा. आकाश. ओके. या. सकाळी उठल्या उठल्या ऍटलिस्ट पंचमहाभूतांना थँक्यू म्हणा. आय थँक टू ऑल द पंचमहाभूतास. इंग्लिशमध्ये असं म्हणायचं, आय थँक टू ऑल द पंचमहाभूतास. मराठीमध्ये And तुम्ही God. तुमच्या लेवलनी. येस. गॉड. ऍक्च्युली व्हॉट इज गॉड? गॉड इज अ पंचमहाभूत. डिवाइन एनर्जी. आय थँक टू डिवाइन एनर्जी.
I thank to water. I thank to sun. I thank to sky. I thank to trees. ज्याबद्दल मी तुम्हाला क्वांटम फिजिक्स आणि एनर्जी डायनेमिक्स नंतर सांगणार आहे थँकफुल का म्हणायचं हा सगळा खटाटोप का चालू आहे दॅट आय विल टेल यू लेटर ऍट द एंड ऑफ द सेशन ओके चला पुढे जाऊया नेक्स्ट स्लाइड इथपर्यंत सगळं क्लिअर असेल शो मी द थंब यू कॅन गिव्ह द रिॲक्शन्स यू कॅन गिव्ह द रिॲक्शन्स ओके या थँक्यू व्हेरी मच हेमंत सर नेक्स्ट आहे टेक अ स्क्रीनशॉट कृतज्ञता ध्यान ग्रॅटिट्यूड मेडिटेशन ग्रॅटिट्यूड मेडिटेशन ओके आता या स्लाइड मध्ये फोटो जसा आहे ना या स्लाइड मध्ये जसा फोटो आहे मेक युअर हँड्स लाईक दिस रेज युअर हँड्स लाईक दिस लुक ॲट द स्काय लाईक दिस लुक ॲट द स्काय लुक ॲट द स्काय डू इट प्रॅक्टिकली कम ऑन डू इट प्रॅक्टिकली लुक ॲट द स्काय वर बघा लुक ॲट द स्काय ओके नाउ क्लोज युअर आईज हात वर करा क्लोज युअर आईज सगळ्यांचे डोळे बंद असतील माझं खूप बारीक लक्ष आहे पूर्णपणे डोळे बंद करा आता आपण जे जे काही लिहिलेलं आहे ते एक डोळ्यासमोर घेऊन या सगळ्यांचे ऑडिओ बंद आहेत मिस्टर रवी जस्ट टेक केअर ओके डोळे बंदच असतील तुषार डोळे बंद असतील प्रियंका मॅम दोन्ही हात वर करा लाईक दिस आकाशाकडे बघा ओके उद्या एक अशाच पोज मध्ये फोटो काढायचा थँक्यू व्हेरी मच हात खाली अशाच पोज मध्ये फोटो काढायचा राईट आणि तो फोटो स्टुडिओमध्ये जाऊन धुवून आणायचा अँड यू हॅव टू स्टिक इन युअर बेडरूम आणि खाली लिहायचंय आय एम थँकफुल फॉर डॅश 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 चला ऍक्टिव्हिटी लिहून घ्या टास्क मध्ये ऍक्शन प्लॅन असा फोटो आकाशाकडे बघताना मोबाईल मध्ये काढा ओके इफ इट इज पॉसिबल तुम्ही वॉलपेपरला ठेवू शकता दिस इज द सिम्बॉल दॅट यू आर कनेक्टिंग विथ द नेचर दिस इज द सिम्बॉल दॅट यू आर कनेक्टिंग विथ द नेचर इथपर्यंत क्लिअर का डोक्यावरून चाललंय क्लिअर ओके क्लिअर सर डोक्यावरून जात असेल टेन्शन हा ओके ओके डन 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 व्हेरी नाईस असा फोटो असेल यू आर लुकिंग ॲट द स्काय डोळे बंद असतील ओके हा यू हॅव टू फील फिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फील करणं गरजेचं आहे यू हॅव टू फील इथपर्यंत क्लिअर आता हेच मी ह्या स्लाइडवरती सांगितलेलं आहे आता तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता इफ स्क्रीनशॉट इज डन शो द थंब विल गो हेड थँक्यू वेस काही पार्टिसिपेंट्स खूप ऍक्टिव्ह आहेत काही खूप शांत आहेत जेवढे तुम्ही ऍक्टिव्ह असाल तेवढा रिझल्ट पण फास्ट येईल जेवढे तुम्ही शांत तेवढा रिझल्ट पण शांत येईल ओके थँक्यू चलो नेक्स्ट स्क्रीन थँक्यू विराज नेक्स्ट फॅमिली लेवलला या थेरपीचा कसा फायदा होतो टेक अ स्क्रीनशॉट शो द थंब इफ इट इज डन ओके आता इथे ऍक्शन प्लॅन आहे थँक्यू साईनाथ थँक्यू हेमंत सर इथे ऍक्शन प्लॅन आहे ओके ऍक्शन प्लॅन लिहा आपल्या फॅमिलीमधल्या लोकांची नावं लिहायची असे लिहू शकता वाईफ फादर मदर ब्रदर सिस्टर आणि लहान मुलं असतील तर त्यांची नावं लिहा आणि प्रत्येकासमोर एक वाक्य लिहायचं इफ वाईफच्या समोर डॅश करून तुम्ही लिहू शकता थँक्यू डिअर नाव लिहा फॉर अंडरस्टँडिंग मी अँड फॉर गिव्हिंग मी मेंटल सपोर्ट नाही दिलं तरी लिहायचं ओके हा
आई वडिलांच्या समोर काय लिहिणार? थँक्यू माय पॅरेंट्स, डिअर पॅरेंट्स, फॉर शोविंग मी दिस ब्युटिफुल प्लॅनेट, किंवा टू गिव्ह मी अ बर्थ. फॉर शोईंग मी दिस ब्युटिफुल प्लॅनेट. त्यांच्यामुळे आपल्याला ही सुंदर पृथ्वी, हा प्लॅनेट आपल्याला बघायला मिळालं. यू शुड थँक टू देम. ग्रॅटिट्यूड मध्ये आपण आपल्या भावाला सुद्धा ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करू शकता. मी रवी सरांच्या बाबतीत नेहमीच ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करत असतो. नेहमी ढालीसारखा तो उभा असतो माझ्यासाठी. सगळ्यांना माहिती आहे हेमंत सर. राईट. आकाश, बऱ्यापैकी जुनी मंडळी आहेत. मी फक्त स्क्रीनला दिसतो. स्क्रीनच्या पडद्याच्या मागचं जे आहे ते सगळं रवी सर बघतात. मी फक्त 10% आहे, रवी सर 90% आहे. मी ऍक्टर आहे, ते डायरेक्टर आहेत. ओके. सगळ्यांना पुष्पा दिसतो पण डायरेक्टर दिसत नाही, ते रवी सर डायरेक्टर आहेत. चलो, सगळ्यांची नावं लिहा. पुढे एक वाक्य लिहा. आय एम थँकफुल फॉर. ओके, वाईफ लिहिलंय आय एम थँकफुल किंवा थँक्यू फॉर अंडरस्टँडिंग मी. असं लिहू नका, त्रास दिल्याबद्दल धन्यवाद. जरी दिला असेल तरी नाही लिहायचं नाही. ओके अभिजित सर, लिहायचं नाही. हा, येस. चल, स्क्रीनशॉट घेतलं असेल तर आपण पुढे जाऊयात. हा, एकदम बघा, लास्ट लास्ट एक वाक्य. एक मिनिट रवी सर, लास्ट वाक्य महत्वाचं आहे. कृतज्ञतेचे संवाद कुटुंबातील प्रत्येकाने दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे. हे मस्त महत्वाचं आहे. दिवसभरामध्ये जे काही घडतं फक्त चांगल्या गोष्टींबद्दल चर्चा झाली पाहिजे. उदाहरणार्थ, आज ऑफिसमध्ये माझा दिवस खूप चांगला गेला, उद्याचा दिवस याच्यापेक्षाही चांगला जाईल. आय होप तुम्ही सगळ्यांनी स्क्रीनशॉट्स घेतलेले आहेत. शेवटचं वाक्य बघा. आपण एकमेकांशी संवाद साधणार आहोत, कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधणार आहोत, त्यांना हे सांगणार आहोत की दिवसभरामध्ये काय काय चांगलं घडलं. आपण कंप्लेन करणार नाही. ओके, या. चल, नेक्स्ट स्क्रीन. प्रोफेशनल मध्ये काय यूज होतं ते बघूयात. स्क्रीनशॉट घ्या. नंबर 1 महत्वाचा आहे. ऑफिस किंवा घरात प्रत्येकाला कौतुकाची भावना द्या. ऑफिस किंवा घरात प्रत्येकाला कौतुकाची भावना द्या. ओके, चला पुढे टास्क लिहा. ऍक्शन प्लॅन. ऍक्शन प्लॅन मध्ये लिहा. माझ्या जीवनात आत्ता या क्षणी ज्यांचे ज्यांचे योगदान आहे, मी इंग्लिश मध्ये पण सांगेल, ज्यांचे ज्यांचे योगदान आहे त्यांची यादी खालीलप्रमाणे. ओके, कंसातल्या 25 पीपल. ओके, येस. आणि एक चांगली हॅबिट लावून घ्या आजपासून. जे जे आपल्या अवतीभोवती चांगलं दिसतंय त्याबद्दल आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आणि ऍडमायर करायचं, कौतुक करायचं. ओके, आणि कौतुक करत असताना कौतुक थापा नाही वाटल्या पाहिजे, ओरिजिनल वाटलं पाहिजे. राईट. एखादा व्यक्ती एकदम सडपातळ आहे आणि तुम्ही म्हणतो काय बॉडी आहे तुझी. एखाद्याला खूप पोट आहे आणि तुम्ही म्हणता काय सिक्स पॅक्स आहेत तुझे. ओके, डू यू अंडरस्टँड? रिअल ऍडमायर, ओरिजिनल कौतुक, रिअल ऍडमायर करायचं. लक्षात येत आहे? रिअल ऍडमायर. यू अंडरस्टँड? 25 लोकांची यादी तयार करायची. सुरुवात आपल्या कुटुंबापासून. ओके, सुरुवात आपल्या कुटुंबापासून. आता रवी सर आहेत तर मी त्यांचं कौतुक करतो की ही इज मास्टर इन टेक्नॉलॉजी. ओके, डू अंडरस्टँड? असं म्हणजे एखाद्या कुठल्या तरी क्षेत्रात प्रत्येक व्यक्ती मास्टर असतो. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात मास्टर नसतो. सो जे जे आहे चांगलं आहे त्याप्रती आपण धन्यवाद व्यक्त करूयात, ग्रॅटिट्यूड व्यक्त करूयात आणि ऍडमायर करायचं. थँक्यू म्हणायचं आहे आणि कौतुक करायचे. आजपासून या 2 सवयी. अगदी कुणाला तुम्हाला चहा जरी आणून दिला, थँक्यू म्हणायचं. पुढच्या वेळेस चहा जास्त मिळतो आणि लवकर मिळतो आणि अधिक गरम मिळतो.
मी बघतो काही जणांना काउन्सिलिंग आमच्याकडून आम्ही फ्री देतो. पण कधी कधी आम्हाला असं वाटतं की फ्रीची किंमत नाही कळत. साधं थँक्यू सुद्धा म्हणत नाही संगीता मॅडम. ओके, तुमचे जे काउन्सिलिंग असतात ते सगळ्या काउन्सिलिंग आमच्याकडे रेकॉर्ड होतात आणि त्याचे कुठेही वाच्यता केली जात नाही. कॉन्फिडेन्शियल असतं ते. थँक्यू म्हणतच नाही काही जण. सो मला असं वाटतं नेक्स्ट सेशन पासून तुम्ही संगीता मॅडमला, माझ्या स्टाफला पॉसिबल असेल तर, आता हा सगळा जो निर्णय आहे झूमचा, तो माझ्या स्टाफचा निर्णय आहे. तुम्ही थँक्यू बोललं पाहिजे की नाही? Yes. येस. ओके, थँक्यू अलका मॅम, थँक्यू. थँक्यू. चलो, 25 लोकांची यादी करा. सुरुवात घरापासून करा. आपल्या घरातलीच 5-6 जण असतील, राईट? आणि जी व्यक्ती Yes. घरातली आहे पण तुम्हाला डिमोटिवेट करते, तिला पण थँक्यू म्हणा. जी व्यक्ती फार जवळची आहे, ती नेहमी तुम्हाला डिमोटिवेट करते, इन्सल्ट करते, समजून घेत नाही, तिला सुद्धा थँक्यू म्हणा आणि पुढे पॉझिटिव्ह वाक्य लिहा. काही दिवसानंतर ती व्यक्ती सुद्धा बदलते. आपण क्वांटम फिजिक्स बद्दल बोलूयात पुढे 5-10 मिनिटांमध्ये. थँक्यू दिनेश जाधव. या, चल, यातलं शेवटचं एक वाक्य बघूयात. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांना त्यांच्या मदतीसाठी धन्यवाद द्या. उदाहरणार्थ, तुमच्या सहकार्यामुळे माझे काम पूर्ण वेळेवरती पूर्ण झाले. तुम्ही असं म्हणजे काही जण केबिन मध्ये मला भेटायला येतात, सांगतात की संगीता मॅडमची काउन्सिलिंग आम्हाला खूप आवडली आहे. तुम्ही मला तर सांगता, बट यू शुड टॉक टू दॅट पर्सन ऑल्सो. कारण त्यांना सुद्धा कौतुकाची गरज असते. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला ऍडमायरेशनची गरज असते. बरोबर. ओके, प्रत्येक व्यक्तीला, राईट, प्रत्येक व्यक्तीला सवय लावा. थँक्यू म्हणायची सवय लावा आणि ऍडमायर करायची सवय लावा. दॅट्स इट. आणि घरातून सुरुवात करा. ओके, आणि हे करत असताना ओरिजिनल वाटलं पाहिजे, एक्सप्रेशन्स व्यवस्थित पाहिजे. नाहीतर सपोज आपल्यापैकी काही जण मॅरिड आहेत, नेक्स्ट वीक मध्ये संडेला तुम्ही कुठे फिरायला गेलात आणि तुमची वाईफ येऊन तुम्हाला विचारते आहे की मी कशी दिसते, अँड यू आर सेइंग एक नंबर. ओके, एक नंबर मध्ये हा मेसेज चुकीचा जाऊ शकतो. एवढं पण खेचू नका एक नंबरला. सुरुवातीला थोडं खेचा, नंतर नंतर हळूहळू खेचा. बरोबर प्रियंका मॅडम? ओके, चला नेक्स्ट स्क्रीन. सगळे तुम्ही स्क्रीनशॉट्स घेत आहात? Yes. ओके, याचे एक स्क्रीनशॉट घ्या. थेरपी कशी असते ते समजून घ्या. शेवटचं वाक्य बघा. सकारात्मकता खेळ म्हणजे पॉझिटिव्ह गेम. ग्रुपमध्ये खेळताना कृतज्ञतेचा सराव केला जाऊ शकतो, जसे की एकमेकांसाठी थँक्यू नोट्स लिहिणे. ओके, याचा अर्थ काय आहे? यू कॅन मेसेज टू युअर फ्रेंड्स. शक्य असेल तर आजच, शक्य असेल तर आजच तुमच्या जवळच्या लोकांना थँक्यू म्हणा. तर सपोज तुमच्या जवळच्या एका मित्राने किंवा मैत्रिणी तुम्हाला एखादं बुक दिलं असेल, तर त्याला थँक्यू म्हणा. थँक्यू फॉर दिस बुक, आणि या पुस्तकामुळे माझ्या लाईफमध्ये या चेंजेस झालेले आहेत. हे असं त्याच्यामध्ये डिस्क्राईब करा. लक्षात येत आहे? तुम्ही थँक्यू म्हणू शकता की आजच्या झूम सेशनमुळे तुम्हाला या गोष्टी समजलेल्या आहेत. नंतर तुम्ही एकमेकांना थँक्यू म्हणू शकता, घरच्यांना थँक्यू म्हणा. पण थँक्यू म्हटल्यानंतर पुढे कारणही सांगायचं. फक्त जाल आणि मग थँक्यू, ते मला काय झालं. ओके, इट शुड नॉट बी लाईक दॅट. चला नेक्स्ट स्क्रीन वरती येऊयात आपण. विल कम टू द नेक्स्ट स्क्रीन. ओके, आता हे जे आहे याचं स्क्रीनशॉट घ्या. अफर्मेशन कसे असले पाहिजे ते बघूयात आपण. टेक अ स्क्रीनशॉट, शो द थंब इफ इट इज डन. गुड. येस. ओके, आता मी ज्यांची ज्यांची नावं घेतो, टोटल 5 ते 6 सेंटेन्सेस आहेत. तुषार, तुम्ही फर्स्ट सेंटेन्स वाचा. तुषार जुन्नर, अनम्यूट करा तुषार. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ आहे. ओके, वाक्य रिपीट करा पुन्हा. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ आहे. आता हात वर करा, डोळे बंद करा आणि फील करा.
सगळ्यांनी करा. डोळे बंद, क्लोज युअर आईज, आणि मनातल्या मनात बोलूयात आपण. आणि घरी प्रॅक्टिस करताना तुम्ही मोठ्याने बोलू शकता. माझ्यानंतर रिपीट करा. मी माझ्या आयुष्यातील, मी माझ्या आयुष्यातील, हात वरच असतील सगळ्यांचे, मनातल्या मनात बोला. रवी सर म्यूट ऑन. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ आहे. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ आहे. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता आहे. डोळे बंदच ठेवा. अभिजित सर तुम्ही करू शकता. माझ्या जीवनात प्रत्येक अनुभव मला शिकवतो. माझ्या जीवनातील प्रत्येक अनुभव मला शिकवतो. मी प्रेम आणि आनंदाने भरलेलो आहे. मी प्रेम आणि आनंदाने भरलेलो आहे. मी प्रेम आणि आनंदाने भरलेलो आहे. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ आहे. माझ्या जीवनातील प्रत्येक अनुभव मला शिकवतो. मी प्रेम आणि आनंदाने भरलेलो आहे. थँक्यू, थँक्यू. 3 वेळा थँक्यू म्हणा आणि हात खाली करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. चल आता पुन्हा स्क्रीनवरती या. हे कधी करायचं? हे दररोज उच्चारल्याने सकारात्मक भावना वाढते, सकारात्मकता वाढते, आणि पुढे 21 दिवसांचा हा सराव करणं बंधनकारक आहे. याच्यामुळे आपल्यात सकारात्मक बदल दिसून येतात. बाकीच्या सगळ्यांनी हात खाली करा. इथपर्यंत क्लिअर? शो मी द थांब. ओके, आता थोडंसं रायटिंग आहे. रायटिंग करूयात. लिहा. एनर्जी डायनॅमिक्स. एनर्जी डायनॅमिक्स. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. एनर्जी डायनॅमिक्स. माझ्या आयुष्यातले 2 महत्वाचे वाक्य मी तुम्हाला सांगतोय. एनर्जी डायनॅमिक्स मध्ये लिहा. एनर्जी डायनॅमिक्स सिद्धांत. एनर्जी डायनॅमिक्स सिद्धांत डॅश. या सिद्धांतानुसार, म्यूट ऑल. रवी सर, अभिजित सर म्यूट करा. या सिद्धांतानुसार आपण जर, या सिद्धांतानुसार आपण जर कमतरतेच्या अवस्थेमध्ये, आपण जर कमतरतेच्या अवस्थेमध्ये व्हायब्रेट करायला लागलो, व्हायब्रेट करायला लागलो, तर आपल्या जीवनात, तर आपल्या जीवनात कमतरताच अनुभवायला मिळते. एनर्जी डायनॅमिक सिद्धांत अंडरलाईन करा. पुन्हा मी रिपीट करतोय. एनर्जी डायनॅमिक सिद्धांत, या सिद्धांतानुसार कमतरता, कमतरता म्हणजे लॅक, LACK, लॅक, कमतरतेच्या अवस्थेशी जर आपण व्हायब्रेट झालो, व्हायब्रेट, व्हायब्रेट झालो म्हणजे ट्यून्ड झालो, व्हायब्रेट म्हणजे ट्यून्ड झालो, तर आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याकडे नाहीये, म्हणजे काय, ज्या गोष्टी नाहीये त्याबद्दल जर आपण बोलत राहिलो तर त्या गोष्टी अजून आपल्यापासून लांब जातात. म्हणजे कमतरताच गोष्टी, म्हणजे पैशाबद्दल कमतरता आहे अशी आपण कंप्लेंट करत राहिलो तर फायनान्शियल चॅलेंजेस आपल्याला जास्त येतात. हेल्थ चॅलेंजेस जास्त येतात. तर हेल्थ बद्दल तुम्ही कंप्लेंट करत असाल, हेल्थच्या चॅलेंजेस येतात. रिलेशनशिप बद्दल तुम्ही कंप्लेंट करत असाल, रिलेशनशिपच्या चॅलेंजेस येतात. इथपर्यंत क्लिअर? ओके. आय वॉन्ट वन ऑफ यू शुड रीड दिस. ओके. दिनेश चौधरी सर, प्लीज रीड दिस एनर्जी डायनॅमिक सिद्धांत. येस. या सिद्धांतानुसार आपण जर कमतरतेच्या अवस्थेमध्ये व्हायब्रेट करायला लागलो तर आपल्या जीवनात कमतरताच अनुभवायला मिळते. 2 शब्द बघा. कमतरता म्हणजे लॅक, LACK. व्हायब्रेट म्हणजे तरंग, आपण ट्यून्ड झालो. तर इथपर्यंत क्लिअर? ओके. सो आता फक्त आपण चर्चा करूयात की आतापर्यंत आपण कोणकोणत्या गोष्टींबद्दल
कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्यात नाही आहेत आणि त्याबद्दल आपण बोलतो किंवा बोलत आलो. वी हॅव बीन जस्ट डिस्कसिंग. आपण नॉर्मली सहज म्हणतो की सर माझा कॉन्फिडन्स नाहीये बरं का. मग आपला कॉन्फिडन्स काय होतो, अजून कमी होतो, ढासळतो. काही जण सहज मला म्हणतात, सर या ना एकदा गरीबाच्या घरी चहा प्यायला. आता नावच त्या शब्दांमध्येच गरीब आहे. तर गरीबाच्या घरचं चहा पिलं मी काय होणार, गरीबच होणार ना. बरोबर. आणि गरिबाची व्याख्या तुम्हाला सांगतो, जन्मता कोणी गरीब श्रीमंत नसतो. गरिबाची व्याख्या सांगतो, माझ्या पुस्तकामध्येच ते मी लिहिलेलं आहे. हे वाक्य सुद्धा पेटेंटेड आहे. गरीब, ग म्हणजे गप्प, री म्हणजे रिकाम, ब म्हणजे बसलेला. जो गप्प रिकाम बसतो तो गरीबच असतो. एकमेकांना हात करू नका, दिसतंय सगळं. ओके, इथपर्यंत क्लिअर. एनर्जी डायनेमिक्स. या, थँक्यू हेमंत सर. आता आपण नेक्स्ट स्क्रीनला जाऊया. गो टू द नेक्स्ट स्क्रीन. शेवटचे 5-10 मिनिटं राहिलेले आहेत. ओके, टेक अ स्क्रीनशॉट. महत्वाची स्लाइड आहे. जी व्यक्ती वारंवार ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करते त्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये आनंद आणि शांती निर्माण करणारे रसायने वाढतात. कुठले कुठले रसायने असतात? सॅड किंवा बॅड केमिकल कुठलं आहे? स्ट्रेस हार्मोन्स कुठला आहे? कॉर्टिसॉल. कॉर्टिसोल. कॉर्टिसोल. बरोबर ना. हा, आणि हॅपी हार्मोन्स कुठले आहेत? डोपामाइन डोपामाइन. आणि सेरोटोनिन. ओके, हा, मी याच्याबद्दल जास्त चर्चा करणार नाही कारण स्क्रीनमध्ये सगळं दिसतंय. फक्त मी वाचतो कारण आपल्याला महत्वाचा टॉपिक कव्हर करायचा, तो म्हणजे ग्रॅटिट्यूड स्क्रिप्ट. स्ट्रेस हार्मोन्स कमी होतो, म्हणजे कॉर्टिसॉल जो केमिकल आहे तो कमी होतो. भावनिक स्थिरता मिळते, आत्मसंतोष वाढतो. आणि ग्रॅटिट्यूड रिसर्चर आहेत एक अमेरिकन ग्रॅटिट्यूड रिसर्चर, त्यांच्या मते न्यूरोसायन्सद्वारे सिद्ध झालेल्या मेंदूतील सेरोटोनिन आणि डोपामाइनचा स्तर वाढतो. याला हॅपी हार्मोन्स म्हणतात. आणि हे वाक्य आहे अमेरिकन सायकोलॉजिस्ट असोसिएशन मधले संशोधन. ओके, डॉक्टर रॉबर्ट एमन्स. टेक अ स्क्रीनशॉट. टेक अ स्क्रीनशॉट. ऍक्च्युअली मी हा टॉपिक खूप डीप मध्ये शिकवतो, बट तेवढ्या डीपची आता गरज नाहीये. आपल्याला फक्त ग्रॅटिट्यूड थेरपी जमली पाहिजे. यू कॅन रीड अ स्क्रीनशॉट, नंतर तुम्ही रीड करू शकता, स्टडी करू शकता. चला थोडस आपण पुढे जाऊया. आपल्यासाठी महत्वाचं काय आहे? डोपामाइन आणि सेरोटोनिन हे वाढलं पाहिजे. ओके, आपल्या मेंटल हेल्थसाठी बघा काय काय आहे. थेरपिस्टच्या मदतीचा वापर. थेरपिस्टच्या मदतीचा वापर आपण घेतला पाहिजे. यू शुड टेक द हेल्प ऑफ थेरपिस्ट. मानसिक आरोग्य तज्ज्ञ कृतज्ञता थेरपीचा उपयोग ताणतणाव, नैराश्य आणि चिंता कमी करण्यासाठी करतात. कृतज्ञता ध्यान किंवा लेखनाचा उपयोग ताण सोडवण्यासाठी केला जातो. रायटिंग खूप महत्वाचं आहे, रायटिंग करणं गरजेचं आहे. आणि पुढचं 1-1 सेशन जे आहे ते आपण थेरपी सेशन मध्ये घेतोच. त्यामुळे ही स्लाइड एवढी इम्पॉर्टंट नाहीये, तरी सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता. थोडंसं आपण पुढे जाऊया. नेक्स्ट. ओके, चला आता नोटबुक घ्या. टेक अ नोटबुक, टेक अ पेन. आज 30 तारीख आहे, राईट. उद्या 31 आहे. 1 तारखेपासून तुम्ही हे स्टार्ट करा. 1 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत डेली लिहायचं आहे. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. 21 डेज ग्रॅटिट्यूड चॅलेंज. 21 दिवस ग्रॅटिट्यूड चॅलेंज. स्क्रीनशॉट घ्या. दररोज कृतज्ञतेबद्दल काहीतरी लिहा. एव्हरीडे तुम्हाला लिहायचं आहे. काहीतरी दिवसभरामध्ये एखादी तरी गोष्ट पॉझिटिव्ह घडलेलीच असते आपल्या बाबतीत, आपल्यासोबत. दिवसाची सुरुवात आणि शेवट सकारात्मक वाक्याने करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे, इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे. आणि आता जे आपण डिस्कशन केलं ग्रॅटिट्यूड थेरपी एकदम सिंपल टेक्निक आहे, बट त्याचे फायदे खूप आहेत. त्याचा उपयोग आपल्याला मेंटल, इमोशनल, सोशल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल लेवलला होतो. आणि जर तुम्ही कॉन्स्टंट प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली आपल्यामध्ये सकारात्मकता वाढते. डेली प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि लिहिणं गरजेचं आहे. मसल्स मेमरी इज द स्ट्रॉंग मेमरी. मसल्स मेमरी इज द स्ट्रॉंग मेमरी. ओके, ओके. आता नेक्स्ट वाक्य लिहा. क्वांटम फिजिक्स.
क्वांटम फिजिक्स. डॅश करा. या सिद्धांतामधील महत्वाचा मुद्दा, इम्पॉर्टंट पॉइंट. या सिद्धांतामधील महत्वाचा मुद्दा, इम्पॉर्टंट पॉइंट. शेवटचे 5 मिनिटे राहिलेले आहेत. ओके. एकच वाक्य आहे, खूप महत्वाचं वाक्य आहे. युअर लाईफ विल चेंज, डेफिनेटली चेंज. वाक्य लिहा. ज्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्याल, ज्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्याल, ती गोष्ट जागृत होते. ज्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्याल ती गोष्ट जागृत होते. कॉमा. ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष कराल, कालांतराने ती गोष्ट, ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष कराल कालांतराने ती गोष्ट पूर्णपणे नाहीशी होते. पूर्णपणे नाहीशी होते. आत्ताचं वाक्य कोणाला वाचायला आवडेल? क्वांटम फिजिक्स. कम ऑन मोनिका मॅम. येस. ज्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्याल ती गोष्ट जागृत होते. ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष कराल कालांतराने ती गोष्ट पूर्णपणे नाहीशी होते. ओके. चला पुन्हा पेन घ्या. टेक अ पेन इन युअर हँड. ओके. आता इथे आपल्याला 2 कप्पे करायचे, तिकडे लक्ष द्या. प्लेन नोटबुक, प्लेन पेज, न्यू पेज. फक्त एक रफ आपण तयार करूया. इथं लिहायचं आहे आय शुड फोकस. आय शुड फोकस. आणि इथे एक लाईन मार. आय शुड फोकस. आणि इथे लिहा आय मस्ट इग्नोर. आय मस्ट इग्नोर. पहिला कप्पा आहे आय शुड फोकस आणि दुसरा आहे आय शुड इग्नोर. आणि हा टास्क आत्ताच करायचा आपल्याला. वी शुड प्रॅक्टिकली डू राईट नाव. कोणत्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायच्या आहेत ते 10 लिहा आणि कोणत्या गोष्टी नको आहेत त्या पण 10 लिहा. यू हॅव 2 to 3 minutes. एक्झाम्पल म्हणून मी सांगेल आरोग्याबद्दल तक्रार कुठे येईल, कोणत्या कप्प्यात येईल? आय शुड इग्नोर. आय मस्ट इग्नोर. शूड आणि मस्ट मध्ये फरक आहे. शूड म्हणजे ला पाहिजे आणि मस्ट म्हणजे लाच पाहिजे. च पाहिजे म्हणजे मस्ट. आय मस्ट इग्नोर. हा. काय मस्ट इग्नोर? आरोग्याची कंप्लेनिंग तक्रार. अबाउट हेल्थ. लिहा, लिहित बोला. येस. असं नाही लिहायचं, बॅड हॅबिट्स नाही लिहायचं. बॅड हॅबिट्स पैकी कोणती हॅबिट आहे? एखाद्याला स्मोकिंग असेल तो स्मोकिंग लिहे. टोबॅको असेल तो टोबॅको लिहे. डू यू अंडरस्टँड? एखाद्याला कुठलं ऍडिक्शन असेल, गेम, ऑनलाईन गेम खेळणं, रम्मी खेळणं, पॉन्स ऍडिक्शन, मास्टरबेशन ऍडिक्शन, एनिथिंग कॅन बी देअर. ओके. जे तुमचं पर्सनल असेल ते तुम्ही पर्सनल लिहा. इकडे 10 लिहा, इकडे 10 लिहा. तुमच्याकडे 3 मिनिटे आहेत. युअर टाइम स्टार्ट्स नाऊ. लास्ट 2 minutes.
कीप रायटिंग लिहित राहा. If it is done, you can comment in comment section. ठीक आहे, आता जेवढे आठवतात तेवढेच लिहा, नो प्रॉब्लेम. ओके, मी काहींना प्रश्न विचारतोय. पहिला प्रश्न अभिजित साबळे सर तुम्हाला. बोला ना सर. हा, पहिल्या कप्प्यामध्ये किती आहेत? हॅलो. हा, पहिल्या कप्प्यामध्ये किती 4 आहेत? लिहिले मी. ओके, 4 लिहिले वाचून सर दाखवा. पहिल्या कप्प्यामध्ये. हा, वाचून आनंदी दाखवा. जीवन, आनंदी जीवन, उत्साही जीवन, चांगली झोप आणि रोज कामाला जावेसे वाटणे. 4 लिहिलेले आहेत. ओके, इकडे सेकंड कप्प्यामध्ये काय लिहिलंय? आरोग्याबद्दल तक्रार, मोबाईलचा जास्त वापर, जास्त आवाजाचा त्रास आणि बेचैनी सारखे होणे. हे दुसऱ्या ह्याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. सेकंड याच्यामध्ये तुम्ही किती लिहिले पॉइंट्स? मस्ट 4 लिहिलेले आहेत सेकंड. इकडे 4, इकडे 4, राईट? हा 4 लिहिलेले. चला, इकडे 4, इकडे 4. कमेंट सेक्शन मध्ये यायचं आहे. कमेंट सेक्शन मध्ये येऊन 4 आणि 4 असं कमेंट करा. तुमचे जेवढे पॉइंट्स असतील तेवढे कमेंट करा. 4 4 4 3 2 4 5 10 असं काही असेल. ओके, कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. जी सर, तुमच्या पहिल्या कंपार्टमेंटमध्ये 4 आहे, दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये 4. सुजित 4 4. दिनेश 7 6. व्हेरी गुड. ओके, हेमंत सर 7 3. अमित पिसे 4 2. ओके, व्हेरी नाईस. गायकवाड तनुजा 3 4. संजना मॅडम 6 4. 3 4. मोनिका मॅडम भूषण. ओके, व्हेरी नाईस गाईज. ओके, संस्कार 5 6. चव्हाण पाटील 4 2. ओके ओके, अंगद सर 7 1. ओके, डन. गुड. चव्हाण अपर्णा, आनंद आपटे. ओके, 5 4. बोराडे समृद्धी मॅडम. ओके, गुड. नवनाथ साळवे 4 3. गुड. व्हेरी नाईस गाईज. थँक यू व्हेरी मच फॉर युअर रिस्पॉन्स. थँक यू व्हेरी मच. ओके, आता एक महत्वाचा टास्क करायचा. मी तुम्हाला क्वांटम फिजिक्स बद्दल काय सांगितलं होतं? ज्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊ ती गोष्ट वाढणार आहे, बरोबर? आपण काय केलं? दोन्हीला सेम एनर्जी दिली. पहिल्या बॉक्सला पण तेवढीच एनर्जी दिली, दुसऱ्या बॉक्सला पण तेवढीच एनर्जी दिली. राईट? ओके, फाईन. आता पेन घ्या. आता पेन घेऊन काय करायचंय? दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जे लिहिलेलं आहे, इथे लिहिलं असेल कंप्लेन अबाउट द हेल्थ, तर त्याच्यावरती काट मारा. ती फक्त वाचता यायला पाहिजे, पण ती तुम्ही कट केली, काट मारली त्याच्यावरती. ओके, सेकंड कंपार्टमेंट मध्ये जेवढे आहेत त्या सगळ्यांवरती काट मारा, पण वाचता यायला पाहिजे. गॉट इट? काट मारल्यानंतर त्याची व्हॅल्यू कमी होईल की नाही? चला, अनम्यूट करून बोला. काट मारल्यानंतर त्याची व्हॅल्यू कमी होईल की नाही? येस. एक्झाम्पल म्हणून बघूया. काय दिसतंय तुम्हाला? 200 ओके, 200 नोट. आता मी जर याच्यावरती काट मारली, याची व्हॅल्यू तेवढीच राहील का? दिसताना मला हे 200च दिसणार आहे, पण त्याची व्हॅल्यू कमी झालेली असेल. गॉट इट? व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू गाईज. ओके, आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला कशावरती फोकस नाही करायचं, पण त्याच्यावरती काट मारायची. समजलं? येस सर. येस. ओके, हा, म्हणजे इथे काय करायचं? या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याच्याबद्दल आपण थँकफुल राहायचं, आणि ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टी पाहिजेत म्हणून थँकफुल राहायचं. आणि इथे काय आहेत? डे टू डे लाईफ मध्ये आपण ज्या ज्या गोष्टींबद्दल तक्रारी करतो, त्रागा करून घेतो, त्रास करून घेतो, त्याही लिहायच्या आहेत. का लिहायच्या आहेत? कारण आपल्याला आपले थॉट्स ऑब्झर्व करता यायला पाहिजे. रवी सर म्यूट करा. ऑब्झर्व करता यायला पाहिजे, पण त्याच्यावरती आपल्याला काट मारायची, त्याची व्हॅल्यू कमी करायची. गॉट इट? समजलं? ओके, थँक्यू व्हेरी मच. आता आपण येऊयात नेक्स्ट स्क्रीनवरती. कम टू द नेक्स्ट स्क्रीन.
कम टू द नेक्स्ट स्क्रीन. ओके, याची स्क्रीनशॉट मारा आणि सगळ्यात महत्वाची स्लाइड आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट स्लाइड ऑफ टुडे सेशन. हे लिहून तुम्ही तुमच्या घरामध्ये बेडरूम मध्ये स्टिक करा. कृतज्ञता ध्यान स्क्रिप्ट. कृतज्ञता ध्यान स्क्रिप्ट. यामध्ये दिलेलं आहे सुरुवात कशी करायची, श्वासावरती लक्ष कसं फोकस करायचं, कृतज्ञतेची भावना कशी जागृत करायची, आणि धन्यवाद आपण कशा कशाबद्दल व्यक्त केलं पाहिजे, कोणकोणत्या गोष्टीबद्दल आपण धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे, आणि त्याच्यातल्या भावना कशी पाहिजे, आणि कमिंग आउट ऑफ सजेशन्स कोणत्या आहेत त्या सुद्धा महत्वाच्या आहेत. सो मला आपल्यापैकी एक जण कोणीतरी वाचून दाखवाल का प्लीज? हु वुड लाईक टू रीड? मी वाचते. ओके, कोण वाचतायत? मंजिरी. हा, मंजिरी मॅडम प्लीज रीड. कृतज्ञता ध्यान स्क्रिप्ट. सुरुवात, स्वतःला एका शांत आणि आरामदायक ठिकाणी बसा. डोळे अलगद बंद करा. तुमचं संपूर्ण शरीर आणि मन रिलॅक्स करा. दुसरा ओके, पॉइंट आहे, थोडस थांबा. इथे महत्वाचा शब्द आहे, दॅट इज शांत आणि आरामदायक. दिस इज इम्पॉर्टंट. घाई गडबडीत करायचं नाही, ट्रॅव्हलिंग मध्ये करायचं नाही, स्वयंपाक करताना करायचं नाही, मशिनरी वर्क मध्ये करायचं नाही. यू शुड बी व्हेरी कम्फर्टेबल, यू शुड बी ऍट व्हेरी कम्फर्टेबल प्लेस. डन. सेकंड, नेक्स्ट मंजिरी मॅम. श्वासावर लक्ष केंद्रित करा. हळू आणि खोल श्वास घ्या. श्वास आत, श्वास बाहेर. शरीर आणि मन शांत होत आहे. ओके, इथं थोडंसं लक्षात घ्या. आपण नेहमीच वर्कशॉपमध्ये, सेमिनारमध्ये हे शिकतो आहोत की आपण तीन अटेम्प्ट मध्ये श्वास घेणार आहोत. पहिल्या श्वासाचा जो राऊंड असेल तो छोटा असेल, दुसरा राऊंड त्यापेक्षा मोठा असेल, आणि तिसरा हा दुसऱ्यापेक्षा मोठा असेल. पहिला राऊंड हा छोटा असेल श्वासाचा, जसं मी करून दाखवतो. जेवढा श्वास घेण्यासाठी वेळ लागला तेवढाच होल्ड करण्यासाठी आणि तेवढाच रिलीज करण्यासाठी. थोडंसं इथे रिलॅक्स व्हायचंय. पुन्हा दुसरा श्वास घ्यायचा, मोठा श्वास घ्यायचा, पहिल्यापेक्षा मोठा असेल, परत तो होल्ड करायचा, पहिल्यापेक्षा जास्त होल्ड, आणि रिलीज करताना सुद्धा पहिल्यापेक्षा जास्त वेळ रिलीज करायला लागला पाहिजे. सेम तिसरा श्वास घेताना दुसऱ्यापेक्षा मोठा पाहिजे, होल्ड सुद्धा मोठा पाहिजे, आणि रिलीजला सुद्धा जास्त वेळ लागला पाहिजे. हा श्वासाची टेक्निक. चलो नेक्स्ट. कृतज्ञतेची भावना जागृत करा. आता तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींचा विचार करा. ज्या गोष्टींसाठी तुम्ही कृतज्ञ आहात त्यांचा अनुभव घ्या. ओके, चला आता नोटबुक मध्ये या. कम इन नोटबुक. ऍक्शन प्लॅन लिहा. माझ्याकडे खालील गोष्टी वर्तमान काळात आहेत. माझ्याकडे खालील गोष्टी वर्तमान काळात आहेत, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो किंवा करते. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो किंवा करते. इथे आपल्याला लिस्ट तयार करायची, जसं की मी बोललो, शेती असेल, घर असेल, बंगला असेल, मोबाईल असेल, फ्रेंड्स असतील, एनिथिंग, एनीबडी. ती वस्तू असेल, परिस्थिती असेल किंवा गोष्ट असेल, त्याबद्दल आपल्याला प्रेझेंट मध्ये आपल्याकडे काय काय, माझ्याकडे ऑफिस आहे, घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, चांगले रिलेशन्स आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, आय हॅव माय ब्रदर विथ मी हु ऑलवेज सपोर्ट्स मी. त्याबद्दल मी ऑन एव्हरी बेसिस, ऑन एव्हरी डे आय एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड. तर आपल्याला 25 लोकांची लिस्ट करायची, 25. ओके, मंजिरी मॅम कंटिन्यू. कुटुंब आणि मित्रांसाठी धन्यवाद. आरोग्यासाठी धन्यवाद. मिळालेल्या संधीसाठी धन्यवाद. नंबर 1 आहे कुटुंब आणि मित्रांसाठी धन्यवाद. नंबर 2 आहे, वाचा. आरोग्यासाठी धन्यवाद. ओके.
मिळालेल्या संधीसाठी धन्यवाद. आरोग्यासाठी धन्यवाद आहे ना, तिथे उत्तम आरोग्यासाठी करा. उत्तम आरोग्यासाठी धन्यवाद. वर लिहायचं आहे प्रेमळ कुटुंब आणि समजूतदार मित्रांसाठी धन्यवाद. मित्र तर तसे आपल्या फेसबुकला खूप असतात, पण आपल्याला समजून घेणारे मोजकेच असतात. नेक्स्ट. मिळालेल्या संधीसाठी धन्यवाद. ओके. निसर्गाच्या आपल्याकडे ज्या जे सौंदर्यासाठी अपॉर्च्युनिटीज आहेत, एक सेकंड, आपल्याकडे ज्या जे अपॉर्च्युनिटीज आता प्रेझेंट मध्ये आहेत, जे तुम्हाला सिनियर्स देतात किंवा तुम्ही स्वतः क्रिएट करता, त्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज बद्दल धन्यवाद व्यक्त करा. नेक्स्ट याला यापेक्षा एक मोठी अपॉर्च्युनिटी आपल्याला भेटेल. धन्यवाद करा. जे जे आपल्याकडे आहे त्या सगळ्या प्रति धन्यवाद व्यक्त करा. नेक्स्ट. निसर्गाच्या सौंदर्यासाठी धन्यवाद. इथे पंचमहाभूत येतात. पंचमहाभूतांना धन्यवाद. नेक्स्ट. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अनुभवासाठी धन्यवाद. व्हेरी नाईस. गुड. चल नेक्स्ट कंटिन्यू करा. भावना अनुभवणे ही कृतज्ञतेची भावना तुमच्या संपूर्ण शरीरात पसरू द्या. हृदयात आनंद आणि समाधानाची ऊर्जा भरा. गुड. समारोप म्हणजे कमिंग आउट. त्यातून बाहेर कसं यायचं. नेक्स्ट. समारोप हळूहळू श्वासावर लक्ष द्या. जाणीवपूर्वक एक हलकी स्मितरेषा तुमच्या चेहऱ्यावर उमटू दे. डोळे अलगद उघडा आणि या सकारात्मक ऊर्जेसह तुमच्या दिवसाची सुरुवात करा. शेवटचं वाक्य आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. मी कृतज्ञ आहे, मी समाधानी आहे, माझं जीवन सुंदर आहे. हे वाक्य अगदी ठळक अक्षरामध्ये लिहून घरात पेस्ट करा. जिथे तुम्ही जास्त टाइम स्पेंड करता तिथे हे लिहून पेस्ट करा. टायपिंग करू नका. तुमच्या अक्षरामध्ये लिहा. आपल्या अंतर्मनाला आपलं अक्षर समजतं. राईट. आता माझ्या काही नोट्स आहेत. आय कॅन शो. फॉर एक्झाम्पल ह्या माझ्या नोट्स आहेत. ओके. ही माझी जर नोटबुक चोरीला गेली तर कुणालाच काही कळणार नाही. इट इज इन माय हँडरायटिंग. आणि माझ्या अंतर्मनाला माझी हँडरायटिंग समजते. तसे तुमच्या अंतर्मनाला तुमची हँडरायटिंग समजते. राईट. Clear? All clear, guys? Yes, Okay. sir. And the last Yes, sir. screen is, last slide is, thank you. Thank प्रत्येक you. वाक्याला थँक्यू. प्रत्येक वाक्याला थँक्यू. डू इट फॉर नेक्स्ट 21 days. तुमची लाईफ ड्रास्टिकली चेंज होऊन जाईल. इट इज माय ओन एक्सपिरियन्स. इट इज माय ओन एक्सपिरियन्स. Thank you, sir. Thank you very much. Thank you, sir. Thank Okay. you very much, Thank you sir. very Thank much. you. Thank you so much. Thank you very much. Thank you, sir. धन्यवाद सर. Thank you guys. Thank you very much. मनापासून धन्यवाद सर. थँक्यू. फोर्सफुली नाही ना, मनातून यायला पाहिजे. थँक्यू. ग्रेट. थँक्यू व्हेरी मच. हा, आता आपण शेवटचे 5 मिनिटं क्वेश्चन आन्सर्स घेऊयात. कोणाला काही क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असतील, यू कॅन अनम्यूट, नाव सांगा आणि क्वेश्चन विचारा. शेवटचे आपण काही 5 ते 10 मिनिटं क्वेश्चन आन्सर साठी घेऊयात. सर माधुरी, मी हे सेकंड हा, मॅडम, सेशन बोला. जॉईन करते. मला फर्स्ट सेशनचं रेकॉर्डिंग मिळेल काय? हा, तुम्ही रेणुका मॅडमशी कॉन्टॅक्ट करा. आमच्याकडे आम्ही रूल काय बनवला माहितीये का, लास्ट सेशनचे बऱ्यापैकी काही जणांना व्हिडिओज लिंक शेअर झाली नव्हती. काही जणांनी माझ्या फेसबुकला मला कमेंट केली. आय थिंक काही जणांनी माझा व्हॉट्सअप चेक केलाय. बरंच काय. ओके. पण इथून पुढे काय होणार, जे आमच्याकडे जेवढे ठराविक नंबर आहे, जे रेग्युलर सेशन अटेंड करून गेले, त्यांना तर आमच्याकडून मेसेज येईलच, रेकॉर्डिंग मिळेल. पण एकच नियम आहे, सेशनमध्ये जे असतात त्यांनाच रेकॉर्डिंग दिले जातील. ओके. आजच्या सेशनची रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळेल. नो प्रॉब्लेम. आणि ह्या रेकॉर्डिंगचा फायदा तुम्हाला असा होईल, रेकॉर्डिंग मध्ये स्लाइड्स तुम्हाला दिसतील, तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून लिहून घेऊ शकता. आता सगळं लिहून घेणं शक्य नव्हतं. ओके. या, चल, काही क्वेश्चन्स असेल माधुरी मॅडम तुम्हाला मिळतील. डोंट वरी. तुम्हाला सकाळी मध्ये जॉईन केलं, तर इथून पुढचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी येतील. थँक्यू सर. तर कोणाला काय किती प्रश्न दिवसांनी असतील? असतात? हे सेशन किती दिवसांनी असतात? ऍक्च्युली काय आहे, मी पुढचे काही दिवस खूप बिझी आहे, तरी सुद्धा मला असं वाटतं की मी तुम्हाला जास्त वेळ द्यायला पाहिजे. पुढच्या शनिवारी आणि रविवारी मी पुण्यात नाहीये. मी एका व्हेंचरसाठी चाललेलो आहे.
कदाचित तुमच्या सगळ्यांना माहिती असेल, मी एक नवीन कंपनी चालू केली, कॉस्मेटिक कंपनी. 27 प्रोडक्ट्स माझे पेटेंटेड आहेत. तुम्ही माझं स्टेटस रेग्युलर बेसिसवरती बघत असाल, तर बरेच काही पाहिलेत सर. प्रोडक्ट्स मी काढलेले आहेत. हा, थँक्यू व्हेरी मच. तर त्याचं एक थोडंसं काम चालू आहे आणि बारामतीच्या नवीन ऑफिसचं काम चालू आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला ऍटलिस्ट 2 आठवड्यातून एकदा तरी कंपल्सरी भेटणार. मला असं वाटतं की आपण पुढच्या गुरुवारी परत भेटतो आणि पुढच्या गुरुवारचा टॉपिक असणार आहे स्वसंमोहन. स्वसंमोहनाच्या पायऱ्या, स्टेप्स ऑफ सेल्फ हिप्नोसिस. ओके, स्टेप्स ऑफ सेल्फ हिप्नोसिस. आपण नेक्स्ट गुरुवारी माझ्या स्टाफ कडून तुम्हाला मेसेज वगैरे येईल. सो डोंट वरी अबाउट इट. ओके, काही प्रश्न असतील तर विचारा. काही प्रश्न असतील तर विचारा, अदरवाईज आपण थांबूयात. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. बऱ्याच दिवसातून भेटलो. आवाज ब्रेक होतोय. प्रश्न होता आणखी. सॉरी, सकाळी उठल्यानंतर आपण जे आभार मानतो ना, त्याचं एक उदाहरण सांगा ना. कोण बोलताय? चव्हाण पाटील. चव्हाण पाटील. सकाळी उठल्यानंतर ना मॅडम, हो मी माझी टेक्निक सांगू तुम्हाला, जी मी पर्सनली यूज करतो ते. सर. ओके, मी सकाळी उठल्यानंतर सपोज मी झोपेतून उठलो तर आहे ॲज इट इज मी डोकं टेकवतो बेडला. ओके, असं डोकं हो टेकवतो. सर. ओके, डोकं टेकून मी मनातल्या मनात काय म्हणतो, थँक्यू व्हेरी मच डिवाइन पॉवर फॉर हा. गिव्हिंग मी दिस ब्युटिफुल डे. थँक्यू व्हेरी मच डिवाइन पॉवर फॉर गिव्हिंग मी दिस ब्युटिफुल डे. हे परमेश्वरा, हे ईश्वरा, तुझे मनापासून आभार. तू आजचा दिवस मला दिलास, पुढचे 24 तास माझ्यासाठी दिलेले आहेत. कारण का माहितीये का, असे बरेच मंडळी रात्री झोपलेत पण सकाळी उठले नाहीत. बरोबर आहे की नाही? आपण उठलोय म्हणजे परमेश्वराला आपल्याबद्दल काहीतरी वाटतं की नाही? हं? आपण डेड ऍसेट नाही आहोत म्हणून आपण आहोत जिवंत. हो ना. ओके, सिंपल टेक्निक आहे. खाली झुकायचं, डोकं टेकवायचं. डोकं का टेकवायचं? आपण कुठलीही प्रोसेस करत असताना नमन होणं गरजेचं आहे. नमन, न मन म्हणजे मन नाही, म्हणजे अहंकार नाही. बरोबर. लक्षात येत आहे? ह्या सगळ्या प्रोसेसेस करताना कीप युअर इगो असाइड. मी कोण आहे, माझी कंपनी आहे, माझे एवढे प्रोडक्ट आहेत, मी टीव्हीवर असतो, माझा ब्रँड खूप मोठा आहे, असं काही नाही. मी झिरो आहे, आय एम अ झिरो. आणि मग ही प्रोसेस करायची. हो. माझ्याकडे खूप चांगले चांगले स्क्रिप्ट आहेत जे मी माझ्या पर्सनल लेवलला यूज करतो. आपण असे डिस्कशन करत जाऊया झूम वरती. प्रोसेस समजली मॅडम? चव्हाण पाटील मॅडम, धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग मी दिस ब्युटिफुल डे 24 hours. आणि असं म्हणा, थँक्यू फॉर बिलिव्हिंग इन मी. बिलिव्हिंग इन मी म्हणजे काय? माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. परमेश्वराने आपल्यावर विश्वास ठेवला म्हणून एक दिवस दिला की नाही एक्स्ट्रा आपल्याला. हो ना. अदरवाईज आपण कोविड मध्येच गेलो असतो. राईट. हो. येस. मुंबईला एक ब्रांच ओपन सकाळी मला कर्नाटकवरून कॉल आला होता. म्हणले सर बिजापूरमध्ये एक सेंटर करा. हे पॉसिबल नाहीये म्हणूनच मी ऑनलाईन येतोय आता. आता मला वाटतं काही जण इथे गडचिरोलीचे आहेत, मुंबईचे आहेत, सोलापूरचे, माधुरी मॅडम सोलापूरचे आहेत. हे काम करूयात ना. मला आपण काय करू, एक छोटंसं इंट्रोडक्शन घेऊया, राईट? म्हणजे आपली ओळख पण होईल. ज्यांना व्हिडिओ चालू करणं पॉसिबल आहे त्यांनी चालू करा. ज्यांना नाही पॉसिबल त्यांनी फक्त नाव आणि तुम्ही कुठून आहात प्लीज इंट्रोड्यूस. मी चला, माधुरी संतोष नागठाण फ्रॉम सोलापूर. माधुरी मॅडम फ्रॉम सोलापूर. ओके, व्हेरी नाईस. आणि हा, महत्वाची गोष्ट, आता जे इंट्रोडक्शन देत आहेत ना, माझी टीम मेंबर सगळे व्यवस्थित ऐका. जे जे इंट्रोडक्शन देत आहेत त्यांची नावं लिहून घ्या आणि त्यांनाच नेक्स्ट सेशनची लिंक शेअर करा. बाकीच्यांना प्लीज करू नका. येस, नेक्स्ट. माधुरी नागठाण मॅडम सोलापूर. माय नेम इज दिनेश जाधव, आय एम फ्रॉम मुंबई. हा, मुंबईचे कोण आहेत? दिनेश जाधव. दिनेश जाधव मुंबई. ओके, हेमंत कडू पटापट मुंबई. नावं लिहून घ्या. हेमंत कडू मुंबई. हेमंत कडू सर मुंबई.
मंजिरी देसाई पुणे. मंजिरी मॅडम कोल्हापूर. पुणे. आकाश हा. विठ्ठल सदामते आकाश सदामते सांगली. हिप्नोथेरपिस्ट सांगली. व्हेरी नाईस. साईनाथ मिलिंद चांदणे देसाई सर साबळे, सांगली. पुण्याचे कोण आहेत? साबळे. अभिजित साबळे पुणे. अभिजित सरजी. ओके, अभिजित सर पुणे. ओके, व्हेरी नाईस. राजेंद्र वाघोले ज्यांची नावं दौंड. सांगून होतील त्यांनी म्यूट करा. ज्यांची नावं सांगून होतील त्यांनी म्यूट करा प्लीज. आणि मला बघायचं राजेंद्र वाघोले शेवटपर्यंत कोण दौंड. कोण थांबतायत. कोण दौंडचे कोण आहेत? राजेंद्र वाघोले दौंड. ओके, राजेंद्र वाघोले सर वेलकम दौंड. या तर तलवडे मोनिका सरांना बघून खूप छान वाटलं. सोलापूर. हा, पुण्याचे मोनिका कोण? बिराजदार. नमिता मॅडम. हा बोला. हा हा हा. सुजित माने फ्रॉम उमरगा. सुजित माने. सुजित माने कुठून? उमरगा. उमरगा. ओके. हा. डिस्ट्रिक्ट. सोनाली ओके. भूषण. सोनाली मॅडम कुठून? फ्रॉम पुणे. फ्रॉम पुणे. सोनाली मॅडम पुणे. साईनाथ बोला. चांदणे पुणे. अहमदनगर. साईनाथ कुठून बोलताय तुम्ही? अहमदनगर. अहमदनगर. ओके, व्हेरी नाईस. पुणे. दीपक जगदने सांगोला. रवींद्र वायकर सांगोला. रवींद्र सर खूप छान वाटलं बघून भेटून तुम्हाला. दीपक जगदने आपण सांगोला. लवकर. जुन्नर किल्ले सोनेरी जुन्नर पुण्यातलाच आहे मी. हो, व्हेरी गुड. दत्ता शिंदे आनंद फ्रॉम आपटे जेजुरी. पुणे. आनंद आपटे पुणे. आनंदजी आपटे म्हणले की पुणेच. व्हेरी गुड. चला अजून. मोनिका बिराजदार फ्रॉम सोलापूर. मोनिका मिराजदार सोलापूर. हो सर. तुषार वालकोळी जुन्नर. कोण? ईशा तुषार चव्हाण पाटील. वालकोळी जुन्नर. जुन्नरचे कोण आहेत? तुषार वालकोळी. ओके, तुषार वालपुरे. ओके, नेक्स्ट. दीपक जगदने सांगोला. दीपकजी सांगोला. व्हेरी गुड. गायकवाड तनुजा पुणे. तनुजा पुणे. गायकवाड ओके, तनुजा मॅडम पुणे. नेहा गावडे फ्रॉम बारामती. गावडे मॅडम बारामती. ओके, नेक्स्ट. सोनाली भागवत दौंड. सोनाली भागवत दौंड. भूषण ओके, पाटील व्हेरी गुड. भूषण पुणे. पुणे. ओके, हा, नेक्स्ट. संस्कार अडसूळ अहमदनगर. नगरचे कोण आहेत? अडसूळ. ओके, हा, नेक्स्ट. ओके, आता आपण आपल्याकडे वेळ कमी आहे. ज्यांचे इंट्रोडक्शन राहिले त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. मी वाचून घेतो फास्ट. आणि ज्यांचे इंट्रोडक्शन झाले त्यांनी लिव्ह केलं तरी चालेल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. बाय. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू सर. चॅट बॉक्स मध्ये तुमचे नावं आणि प्लेस टाका. आय एम रीडिंग इट. स्वरा, दत्ता सर, ईशा चव्हाण, संदेश गोगावले पुणे. ओके, विराज पडतरे बारामती. ओके, संदीप नायगावकर चाकण पुणे. दीपक रजदाने, दिनेश, मोनिका मॅडम थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही इंट्रोड्यूस करा. प्लीज इंट्रोड्यूस इन द चॅट बॉक्स. पूनम शिंदे माळेगाव. अपर्णा चव्हाण सातारा. व्हेरी गुड. स्वरा इज फ्रॉम कुठून आहात स्वरा तुम्ही? आनंद आपटे पुणे. गुड. आनंद आपटे पुणे. थँक्यू तुषार. थँक्यू व्हेरी मच. ओके, आय थिंक सगळ्यांचे इंट्रोडक्शन आलेले आहेत. स्वरा फ्रॉम पुणे. ज्यांचे इंट्रोडक्शन झाले त्यांनी लिव्ह केलं तरी चालेल. ओके, फाईन. चला आपण थांबूयात. सगळ्यांना पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट. सी यू सून. थँक्यू व्हेरी मच. बाय. गुड नाईट.